नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज पाडवा आहे, डाळ घेतल्या शिजू घालायला. तर ही डाळ घेतल्या, ही आदान ठेवले पाण्याला. तर मी आता जरा डाळीत तेल टाकून घेते. आता गुढी उभा केली, शेवाळ्या केल्या, गुढीला दावल्या, आम्ही बी नाश्ता केला. आता ही तेल लावले डाळला, आता ही आदनात टाकून घेते मी. तर आता एक जरा डाळ हलवून घेते आणि आता याच्यात झाकण ठेवते, म्हणजे डाळ आपली चांगली शिजते. तर आता डाळ शिजू घातली आपण. तर आता ही पीठ मळून घेते, चाळून आपण थोडं मळून घेते, भिजू घालून ठेवते एक 10-15 मिनटं. आता ही मीठ टाकून घेते चवीपुरतं आपलं. जरा पीठ मळून ठेवलं म्हणजे भिजतंय चांगलं. आपली डाळीला सगळं गूळ मसाला घालूस तर का. तर आता ही पीठ मळलंय मी चांगलं एकदम. असं पोळ्याला पीठ वेगळंच मळायला लागतं, या चपात्यासारखं लई घट मळून जमत नाही. जरा मळून मळून आलवारी करायला लागते. तर आता मी तेल लावते. मी ह्यात काय मैदा बिदा घातला नाही, काय नाही. तर कोणाला पोळ्या फुटते द्या, येत नाही द्या, म्हणून कोण वापरते मैदा, कोण मैद्याचेच करते, पण मी कधी नाही मैदा वापरत. आता ही तेल लावले, तर आता ही झाकून ठेवते. तर आता ही डाळ चांगली शिजल्या, एकदम मऊसूत शिजल्या. ठीक आहे, डाळ शिजाय अशीच पाहिजे. तर आता मी गॅस बंद करते, याची येळवणी काढून घेते. तर आता मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि हे गूळ घेतला या. हे गूळ टाकून आता मी पुरण भाजून घेते. तर आता ही पुरण जरा भाजायला ठेवते वर. तर आता ही सूप आणि गिलायची मी वाटून घेतली पाट्यावर. तर आता ही कालवून घेते. चांगली मिक्स करून घेते याला. तर आता पाट्यावर पुरण वाटून घेते. तर आता मी पुरण वाटून घेतलं या. तर आता ही कणिक बी चांगली भिजली आपली, एकदम मऊसूत भिजली अशी. पुरण घेतलं या. तर आता मी उंडा करून घेते.
पुरण बक्कळ घालून पोळ्या करायच्या. थोडं पुरण घातलं का ती वाद गाठली आणि पोळ्या कडक जार होते त्या. उंडा केला का हे असं करायचं म्हणजे कडपातूर पुरण पोचतं त्याला. पोळी कधी बी लाटताना अशी मधीच नाही लाटायची, भोवतणी बारीक काट झालं पाहिजे. बारीकच लाटत राहायचं भोवतणी. तर आता मी तवा आपला तापला आहे. कोण मैदाही घालते ती, पण आता काय ज्याला काय फुटते ते पोळ्या ती घालते मैदा. मी नाही घालत कधी मैदा. तर आता मी कटाची आमटी करायला मसाला काढला आहे पाट्यावर. तर चेचून घेते. जिरे घेतलेलं, एक कांदा भाजून घेतला आहे, ओलं खोबरं भाजून घेतलं आहे, हे लसूण आहे आणि ही कोथिंबीर आहे. तर ही पाट्यावर वाटून घेते. तर मी आता कटाची आमटी करायला तेल टाकते टोपात. थोडं जिरं टाकते फोडणीला. कढीपत्ता पण टाकते. थोडे हळद टाकते. आणि खोबरं मी जरा पाट्यावर असं चेचून घेतलेलं आहे मोठं मोठं फोडणीला टाकायला. तर आता ही पाट्यावर वाटलेला मसाला आहे.
थोडा हिंग टाकते मी. तर थोडी काश्मीरी पावडर टाकते, थोडी 1 चमचा. तर आता ही लाल तिखट टाकते 1-2 चमचे. थोडा मसाला भाजायसाठी थोडी येळवणी टाकते मी. तर त्याला सुटूस तर तर आता आपण मसाला चांगला भाजला आहे. तर आता ही येळवणी ओतून घेते मी. आता चवीपुरतं मीठ टाकून घेते. तर आता ही कटाची आमटी आपली तयार आहे. एकदम मस्त असा वास यायला आहे. कोथिंबीर टाकते ह्याच्यावर. आता पोळ्या झाल्या, आमटी कटाची करून घेतली. आता गॅस बंद करते.